राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई नारायण गावकर यांच्या जीवनावर आधारित इठा या चित्रपटाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने चित्रपटाचे नाव विठाबाई, विठा किंवा विठाबाई नारायण गावकर असं ठेवण्याची मागणी केली आहे. विठाबाई यांच्या कार्याचा व लोककलेतील योगदानाचा सन्मान राखण्यासाठी नाव बदलणं आवश्यक असल्याचं विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं. या मागणीला विठाबाई नारायण गावकर यांच्या कुटुंबियांनीही पाठिंबा दर्शवला आहे. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे. नमस्कार, मी बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. नुकताच 2 महिन्यानंतर प्रदर्शित होणारा इठा या सिनेमाच्या बाबतीत थोडंसं बोलण्यासाठी मी आता आलेलो आहे. महाराष्ट्रातील लोककलेचा इतिहास हा आपल्या कलाकारांच्या संघर्षातून आणि त्यांच्या योगदानातून घडलेला आहे. स्वर्गीय विठाबाई नारायण गावकर ज्यांना राष्ट्रपती पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत, त्या नुसत्या एक कलाकार नव्हत्या, तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि लोककलेचा अभिमान असणाऱ्या होत्या. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावातून त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. 2 महिन्यानंतर इठा हा सिनेमा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित असेल. त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी केलेली आहे की या नावाबद्दल जे विठाबाईंचं जे ओरिजिनल नाव आहे ते या सिनेमाला देण्यात यावं. इठा हा शब्द वेगळा आहे आणि मूळ त्यांचं नाव जे आहे ते विठा किंवा विठाबाई अशा स्वरूपाचा नाव या सिनेमाला देण्यात यावं, अशा आम्ही विनंती या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर असतील, ते या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर या सिनेमाची निर्मिती ज्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून झाली आहे ते मेडडॉग फिल्म प्रोडक्शन हाऊस आहेत. त्यांना देखील आम्ही मेलद्वारे कळवलेलं आहे की या इठा या सिनेमाचं नाव बदलून ते विठा किंवा विठाबाई करावं, एवढे आम्ही त्यांना आमच्या राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी केलेली आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.